अपूर्णांक इयत्ता तिसरी गणित प्रकरण 4. अर्धा, पाव, पाऊण या संकल्पना आपण गोष्टी, चित्रे आणि मजेदार उदाहरणांद्वारे शिकूया. अर्धा, दोन समान भागांपैकी एक. पाव, चार समान भागांपैकी एक. पाऊण, चार समान भागांपैकी तीन. अर्धा भाग म्हणजे काय? पिहू आणि दादाची गोष्ट. आईने पिहूला एक लाडू दिला. दादाने दोन भाग करायला सांगितले. पिहू म्हणाली, नुसते दोन भाग नाही, मी दोन समान भाग करते. समजून घ्या, कोणत्याही वस्तूचे, आकाराचे किंवा समूहाचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग म्हणजे अर्धा भाग होय. अर्धा म्हणजे निम्मा. वर्तुळाकार कागद, घडी घाला, घडीवरून कापा. पाव भाग म्हणजे काय? मेघनाने एका भाकरीचे चार समान भाग केले. यातील प्रत्येक भाग म्हणजे एक पाव भाग होय. पूर्ण, एक संपूर्ण भाकरी. अर्धा, दोन समान भागांपैकी एक. पाव, चार समान भागांपैकी एक. अर्ध्याचा अर्धा. अर्ध्याचा अर्धा भाग म्हणजे पाव भाग. दोन पाव भाग मिळून अर्धा भाग तयार होतो. पाऊण भाग म्हणजे काय? पिहूची पोळी. वेळ झाली जेवणाची, पोळी केली पुरणाची. पिहूने खाल्ले 3 पाव भाग, उरला फक्त पाव भाग. पाऊण म्हणजे 4 समान भागांपैकी 3 भाग घेतल्यास तो पाऊण भाग. अर्धा भाग अधिक पाव भाग बरोबर पाऊण भाग. एका पूर्णमधून पाव भाग कमी केला की पाऊण भाग मिळतो. 1 पाव, पाव. 2 पाव, अर्धा. 3 पाव, पाऊण. 4 पाव, एक पूर्ण. समूहाचा अर्धा, पाव, पाऊण. संख्यांच्या समूहावरही अर्धा, पाव, पाऊण लागू होतो. डझन केळी. 1 डझन म्हणजे 12 केळी. अर्धा डझन म्हणजे 6 केळी. पाव डझन म्हणजे 3 केळी. पाऊण डझन म्हणजे 9 केळी. तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. पाव तास म्हणजे 15 मिनिटे. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. 100. 100चा अर्धा 50. 100चा पाव 25. 100चा पाऊण 75. निमपट म्हणजे समूहाचा अर्धा. दुप्पट म्हणजे संख्येला 2 ने गुणणे. अपूर्णांकाचे वाचन व लेखन. अपूर्णांक कसा लिहावा? रंगवलेले भाग वर म्हणजेच अंश. खाली एकूण समान भाग म्हणजेच छेद. उदाहरणार्थ 1/2, 1/4, 3/4. लक्षात ठेवा, अर्धा म्हणजे 1/2. पाव म्हणजे 1/4. पाऊण म्हणजे 3/4. 1 पाव बरोबर 1/4. 2 पाव बरोबर 2/4. 3 पाव बरोबर 3/4. 4 पाव बरोबर 4/4 बरोबर 1 पूर्ण. अर्धा, पाव, पाऊण या तिन्ही अपूर्णांकात छेदापेक्षा अंश लहानच असतो. एकक अपूर्णांक, अंशाधिक व छेदाधिक अपूर्णांक. एका पूर्णाचे समान भाग केल्यावर प्रत्येक भाग म्हणजे एकक अपूर्णांक होय.
उदाहरणार्थ 1/8 हा एकक अपूर्णांक आहे. 1/8 4 वेळा घेतला की 1 पूर्ण होतो. एकक अपूर्णांक अंश नेहमी 1 असतो. उदाहरणार्थ 1/2, 1/4, 1/8, 1/5. छेदाधिक अपूर्णांक छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. उदाहरणार्थ 1/2, 3/8, 4/9, 11/18. अंशाधिक अपूर्णांक अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. उदाहरणार्थ 5/4, 6/2, 13/9, 19/11. एकक अपूर्णांक 1/8 एकक भाग. छेदाधिक अपूर्णांक 3/8 योग्य प्रमाण. अंशाधिक अपूर्णांक 5/4 एकापेक्षा मोठे. आपण काय शिकलो? अर्धा 1/2 दोन समान भागांपैकी एक भाग. अर्धा म्हणजे निम्मा. पाव 1/4 4 समान भागांपैकी एक भाग. अर्ध्याचा अर्धा म्हणजे पाव. पाऊण 3/4 4 समान भागांपैकी 3 भाग. अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण. अपूर्णांक लेखन अंश वर भागिले छेद खाली. छेद जेव्हा अंशापेक्षा मोठा असतो तेव्हा छेदाधिक. अंश जेव्हा छेदापेक्षा मोठा असतो तेव्हा अंशाधिक. शाबास, तुम्ही अपूर्णांक शिकलात. आता रोजच्या जीवनात अर्धा पाव पाऊण ओळखा.